साई कृपेने जीवनदान. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण एक नवीन कथा पाहूयात. मुंबईत हरिश्चंद्र पितळे नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांचा मुलगा खूप दिवसापासून अपस्माराने आजारी होता. त्याला बरे वाटावे म्हणून त्याच्या आईवडिलांनी खूप औषधोपचार केले, पण मुलाला काही गुण आला नाही. 1910 साली दासगणूंची मुंबापुरीमध्ये अनेक ठिकाणी कीर्तने झाली. त्यामुळे बाबांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. आधिव्याधीने ग्रस्त झालेले लोक बाबांच्या दर्शनासाठी धाव घेऊ लागले होते. आणि अशीच बाबांची कीर्ती कानी पडताच एके दिवशी हरिश्चंद्र पितळेही आपल्या आजारी मुलाला घेऊन शिर्डीस आले होते. तेथे त्यांनी मशिदीत जाऊन बाबांचे दर्शन घेतले आणि आपल्या मुलाला बाबांच्या चरणांवर घातले. त्यावेळी बाबांची आणि त्या मुलाची दृष्टादृष्ट होताच तो मुलगा तात्काळ बेशुद्ध पडला व त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. आपल्या मुलाची अवस्था पाहून ते पितळे दाम्पत्य अतिशय घाबरले. त्यांना काय करावे ते सुचेना. त्यांच्या मुलाला आजपर्यंत असे अनेक वेळा झटके येऊन गेले होते. बेशुद्ध पडल्यावर तो थोड्या वेळाने परत शुद्धीवर येत असे, पण यावेळीची गोष्ट काही वेगळीच होती. आता आपल्या मुलाच्या जीवाला काही अपाय होतो की काय, या विचाराने ते दोघेही चिंताग्रस्त झाली होती. उपायासाठी आणले तर अपाय नशिबी आला म्हणून ते काळजी करू लागले. बाबा त्यांचे मनोगत जाणत होते, म्हणूनच त्यांना आश्वासन दिले की माणसाने थोडा धीर धरावा, तातडीने कोणतीही गोष्ट होत नाही. तेव्हा आता याला तुम्ही आपल्या घरी घेऊन जा. थोड्या वेळाने तो शुद्धीवर येईल आणि काळजी करू नका. बाबांच्या सांगण्यावरून त्यांनी मुलाला उचलले आणि आपल्या घरी घेऊन गेले. थोड्या वेळाने त्यांचा मुलगा शुद्धीवर आला. तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला, त्यांच्या मनाचा घोर फिटला आणि मग ते पितळे दाम्पत्य पुन्हा एकदा बाबांच्या दर्शनास आले आणि त्यांनी बाबांना साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून बाबा त्यांना म्हणाले, आता तरी तुमचे संकल्प थांबले ना? जो निष्ठा ठेवतो, धीर धरतो, त्याला भगवंत सांभाळतो. तुम्ही चिंता करू नका, सर्व काही बरे होईल. पितळे घरंदाज लौकिकवंत आणि श्रीमंत होते. आपला मुलगा बरा झाला म्हणून त्यांनी आनंदाने मिठाई वाटली आणि बाबांना फळे, पानसुपारी दक्षिणा दिली. त्या प्रसंगापासून पितळ्यांच्या कुटुंबाची बाबांवर खूपच भक्ती जडली. जेव्हा ते मुंबईत जाण्यास निघाले तेव्हा बाबांची आज्ञा घेण्यासाठी मशिदीत गेले. त्यावेळी त्यांना निरोप देताना बाबा त्यांना 3 रुपये देत म्हणाले, मी तुला यापूर्वी 2 रुपये दिलेले होते, आज हे आणखीन 3 रुपये देतो. घरी गेल्यावर यांची पूजा कर, म्हणजे तुझ्या कुटुंबाचे व तुझे कल्याण होईल. पितळेंनी ते रुपये घेतले आणि साईबाबांना नमस्कार करून ते मुंबईस यायला निघाले. परतीच्या प्रवासात पितळेंच्या मनात एकच विचारचक्र चालले होते. यापूर्वीच आपण त्या बाबांना कधी पाहिले नव्हते आणि 2 रुपये दिल्याचे कसे ते सांगतात, मला तर काही आठवत नाही. त्यांनी अनेक तर्क केले, पण त्यांना काही कळेना की हे 2 रुपये कधी दिले. घरी गेल्यावर त्यांनी आपल्या आईला शिर्डीतील सर्व वृत्तांत सांगून त्या 2 रुपयांचे पडलेले कोडेही सांगितले. ते ऐकून त्यांच्या म्हाताऱ्या आईने सांगितले, आज तू जसा तुझ्या मुलाला घेऊन बाबांकडे गेलास, तसेच तू लहान असताना तुझ्या वडिलांनी तुला अक्कलकोटला नेलं होतं श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला. त्यावेळी तुझ्या शुद्धचरणी पित्याची सेवा व पूजा स्वीकारून स्वामींनी त्यांना प्रसाद म्हणून 2 रुपये दिले होते आणि त्यांची पूजा करायला सांगितले होते. तुझे वडील नेमाने त्या 2 रुपयांची पूजा करीत असत, पण पुढे तुझे वडील गेल्यानंतर मुलेच पूजा अर्चा करू लागली.
त्यामुळे त्या 2 रुपयांची दखल कोणी घेतली नाही आणि ते पुढे ते 2 रुपये कुठे गेले, हरवले तेही माहीत नाही आणि नंतरच्या काळात त्यांची आठवणही राहिली नाही. आता मात्र या रुपयांची संतप्रसादाची हेळसांड करू नकोस. त्याची नित्यनेमाने पूजा कर. आपल्या घरात भक्तीचे पुनरुज्जीवन व्हावे म्हणून बाबांनी ते 3 रुपये दिले आहेत. बाबांच्या रूपाने तुला प्रत्यक्ष स्वामी महाराजच भेटले आहेत बेटा. तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे तू वाग. त्यातच तुझे हित आहे. मातेच्या मुखातून त्या 2 रुपयांचा इतिहास समजताच पितळ्यांचे कोडे सुटले. पुढे त्यांनी बाबांनी दिलेल्या रुपयांची मनोभावे पूजा करण्यास प्रारंभ केला. अशी आहे बाबांची सर्वांना मदत करण्याची वृत्ती आणि बाबांमुळे पितळ्यांच्या मुलाचे प्राण वाचले. श्रोते हो, तुम्हाला कथा कशी वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.